हॅलो पिल्लू, जेवलीस काय? काय करत्या? माझ्या आठवणी येत्या का नाही तुला ग? हो सासूबाई, तो बघा करण्या. अगं पण तू असं का झाड सगळं लोंबकळायला लागलाय? अहो झाडा संग लोंबकळत नाही, पुरी संग फोनवर बोलायला लागलाय. दिसा ना मी कसा गुलुगुलू करतोय ती. अगं त्या बोंबल भिकेला कुठली पोरगी भेटत्या? तू बी काय सन बाई, चल बघूया. होय पिल्या. हा ए किरण्या, आठव नंतर फोन करतो. काय अरे फोनवर गुलगुल करत बसते, असलं चाळ बंद कर. करायचं की नाही हो मोकळा. तसं मी तुम्हाला लग्नाला कोण पोरगी देणारच नाही. त्याच्यापेक्षा एखादी घेऊन जावं पळून. अबे त्याच्याशिवाय तुम्हाला साले. पर्यायच नाही. लगीन केल्यावर तरी सुधारताय का नाही काय माहित. तुम्ही दोघी जण एवढं तोंडवर करून बोलताय का नाही? ज्या दिवशी मी लग्न करून येईल का नाही त्या दिवशी तुमच्या झोपा कशा उडते ते बघा. आणि मला कोण पोरगी देणार नाही? मला बर दावतोच तुम्हाला. सासूबाई एवढंच मोठं बोलून गेला हो. ह्या रिकाम टिकड्याला कोण पोरगी देणार आहे? कोण देते ग? असंच बोलून गेले. चल जाऊ दे. सासूबाई काय ग? किरण्या कुठे सकाळपासून दिसना हो. सकाळी दिसला होता, त्याच्यावर अजून दिसलाच नाही. तेवढंच मापा काढायला बरं होते. बसला असेल कुठल्या तर कोपऱ्यात फोनवर बोलत. ए पप्प्या, अरे एवढ्या गडबडीत पळत कुठे चाललाय? सगळी जमीन हादरली की. अहो तुम्हाला काय माहित नाही काय? नाही हो, काय झालं? आणि तुझा तो बोंबल भिके मित्र किरण्या तो कुठे आहे सकाळपासून? अहो त्यालाच तर हुडकाय चालू आहे. त्यानं तर डोक्याला ताप केलाय. अगं बाई, त्यानं काय केलं? तो गेला पोरगी घेऊन पळून. त्या मुर्द्याला कुठली पोरगी भेटली? अहो यांचीच की बन. माझी बहीण. सासूबाई या रिकाम टिकड्यासोबत माझी बहीण गेलीच कशी? तरी किरण्या म्हणला होता तुमच्या झोपाच उडवणार आहे. आता तरी माझ्या सासूबाई. अगं सुन बाई, स्वतःला सावर आणि चल त्या किरण्याला हुडकायला. त्याचा मुर्दा बसवला त्याचा. तुझ्या संग आम्ही पण हुडकाय येणार आहे. चल, मला सुट्टी नाही. चल, 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 चल.